तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। ज्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। मात्र सरसकटच आरक्षण हवं या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। कोविड काळात जमा केलेला डेटा भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून लीक झाल्याचा दावा करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना आता 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे। तोपर्यंत तरी ते निर्णय घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। वेगवान घडामोडीत ऐकूया, पॅलेस्टाईन समर्थकांनी घेतला रशियातील धावपट्टीचा ताबा। आमदाराच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळे संतापल्या। अभिनेता रितेश देशमुखचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा आणि हार्दिक पंड्याचं पुनरागमन लांबलं। चर्चेतली बातमी अर्थातच मराठा आंदोलनाविषयक आहे। आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसत आहे। राजकीय नेते आणि पुढाऱ्यांनाही बाहेर पडणं मुश्किल झालं आहे। आमदाराचं घर जाळण्यात आलंय तर काही नेत्यांनी राजीनामाही दिलाय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला। सरसकटच आरक्षण हवे, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम। मुंबई येथे आरक्षण बाबत बैठक झाली। मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी समितीला मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं। मात्र हे अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचं मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितलं। जरांगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंसोबत फोनवर चर्चा करून समितीचे निर्णय जरांगे यांना सांगितले होते। यावर जरांगे यांनी सांगितलं की मंगळवार म्हणजे आज मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा व सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या, त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। जरांगे पाटील यांनी शिर्डी येथील मोदींच्या सभेचाही उल्लेख केला। ते म्हणाले, मोदी आरक्षणाबाबत काहीही बोलले नाही, सरकारवर कसा विश्वास ठेवावा। मुंबईत चर्चेसाठी शिष्टमंडळ जाणार नाही। दरम्यान यावेळी 6व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अधिकच खालावली आहे। त्यांनी वैद्यकीय उपचारही नाकारले आहेत। समाज बांधव आणि भगिनींनी पाणी घेण्यासाठी मोठा आग्रह केल्याने त्या विनंतीचा मान ठेवत जरांगेंनी पाणी घेतलं। जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंतरवाली येथे मनोज जरांगे यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना वैद्यकीय उपचार, पाणी वगैरे घेण्याची विनंती केली होती। त्याचबरोबर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत लवकरच प्रक्रियाही राबवली जाणार असल्याचं सांगितलं। ICMR कडील 81.5 कोटी भारतीय नागरिकांची माहिती विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा। तब्बल 81.5 कोटी भारतीय नागरिकांची खासगी माहिती लीक झाल्याची धक्कादायक माहिती आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने करोना काळात भारतीयांची माहिती गोळा केली होती। हाच डेटा आता विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे। न्यूज 18 या वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती दिली आहे। थ्रेट ॲक्टर नावाच्या हँडलवरून एक्सवर एक पोस्ट करण्यात आली आहे। यामध्ये डार्क वेबर 81.5 कोटी नागरिकांची माहिती विक्रीसाठी असल्याची जाहिरात करण्यात आल्याचं म्हटलं आहे। या माहितीमध्ये आधार, पासपोर्टची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता अशा माहितीचा समावेश आहे। थ्रेट ॲक्टरने दावा केलाय की करोना रुग्णांची ICMR कडे असलेली ही माहिती आहे। सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना निर्देश, 31 डिसेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करा। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसंच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली। अपात्रतेच्या याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप दोन्ही याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे घेण्यात आला आहे।
याच दरम्यान कालच्या सुनावणीत शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर 31 डिसेंबर पर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल करावीत आणि 2 दिवसात अध्यक्षांनी त्या कागदपत्रांचा निवाडा करावा आणि पुढे जावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. आम्ही तर मे महिन्यातच निकाल दिला, मग एवढा वेळ का लागत आहे असा सवाल देखील कोर्टाने विचारला. विधानसभा अध्यक्षांना आम्ही अनेक संधी दिल्या आहेत. आज प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. पुढच्या निवडणुकांपर्यंत आम्ही हा गोंधळ सुरू ठेवू शकत नाही असंही कोर्टाने यावेळी म्हटलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले, आता आम्ही वेळापत्रक ठरवलं आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर सुनावणी पूर्ण करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर 31 डिसेंबर पर्यंत, तर अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर 1 जानेवारी 2024 पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. आता ऐकूया वेगवान घडामोडी. इस्रायल हमासमधील संघर्षाचा परिणाम इतर देशातील नागरिकांवरही होताना दिसत आहे. रशियाच्या दागेस्तान विमानतळावर इस्रायलकडून येणारे विमान उतरणार असल्याचे समजताच पॅलेस्टाईन समर्थकांनी ज्यू प्रवाशांचा शोध घेत विमानतळावर गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. आता हा संघर्ष कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर कडक शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांना हे झेपत नाहीये. आमदाराच्या घरावर झालेला हल्ला हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. रितेश देशमुखने एक्सवरील पोस्टमध्ये मराठा आंदोलनाविषयक काळजी व्यक्त केली आहे. या आंदोलनाबद्दल बोलणारा तो बॉलिवूडमधील पहिला कलाकार आहे. त्याने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा फोटो शेअर केला आहे. तसंच रितेश लिहितो, जय शिवराय. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतिपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर धरमशाला येथे न्यूझीलंड आणि लखनौमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. आता भारताला 2023च्या एकदिवसीय विश्वचषकातील पुढील सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी तो मुंबईत टीम इंडियात सहभागी होणार आहे. मात्र तो सामना खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. आता बातमी चर्चेतली. मराठा आंदोलनाला हिंसक वळण. महाराष्ट्र राज्यात मराठा आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. एकीकडे जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे, दुसरीकडे आंदोलकांचा धीर सुटत चालला आहे. या रागातून काही ठिकाणी हिंसक प्रकार घडल्याचं कळतं. बीड येथील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी जोरदार हल्ला चढवला आणि त्यांचं घर आणि गाडी आंदोलकांनी जाळली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी महामार्गावर रास्ता रोको केला आहे. अनेक नेत्यांचा ताफा अडवला जात आहे. अनेक ठिकाणी या आधीच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही या आंदोलनाची झळ बसली आहे. अजित पवारांनी बारामती येथील त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याचं कळतंय. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. कार्यक्रम सुरू असताना बाहेर मराठा आंदोलकांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू होण्याआधी आंदोलकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जाळण्यात आलं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊ नये. मराठा समाजाचा विरोध डावलून येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांचा निषेध करू, असा इशारा पंढरपुरातील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी लोकांनी स्वतः एक दिवसाचं प्रतिकात्मक आंदोलन करून मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. याचबरोबर भाजप नेते तथा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिला आहे. त्याखेरीजही अनेक नेते राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.